मोदींच्या पिंपळगावमधल्या सभेत झालेल्या गोंधळामुळे अखेरच्या टप्प्यात कांद्याचा प्रश्न पुन्हा पेटलाय। मोदींचं भाषण सुरू असताना एका तरुणानं कांद्यावर बोलण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली। तर घोषणाबाजी करणारा कार्यकर्ता माझा असेल तर त्याचा मला अभिमानच आहे अशी जाहीर भूमिका शरद पवार यांनी घेतली। त्यामुळे नाशिकमध्ये कांदा कुणाला रडवणार यावरचा हा खास रिपोर्ट। मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ। नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी। घोषणा देणाऱ्याचा मला अभिमान। राज्यात लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात नाशिकचा समावेश असल्याने प्रचारात कांद्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय। पिंपळगावमध्ये मोदींनी घेतलेल्या सभेत याची झलक पाहायला मिळाली। मोदींची सभा सुरू असताना भाषणादरम्यान एका तरुणाने अचानक कांद्यावरून घोषणाबाजी केली। त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरणही निर्माण झालं। तरुणानं कांद्यावर बोलण्याचा आग्रह धरला असता मोदींनी जय श्रीरामचा नारा दिला। जय श्रीराम। त्यामुळे सभेतलं वातावरण चांगलंच तापलं। यावेळी निफाड म्हणजे कांद्याच्या माहेरघरी मोदीजी येतात आणि त्यावेळी ते कांद्या प्रश्नावर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही। त्यावेळी ते धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करतात आणि पूर्ण 15 ते 20 मिनिटं त्यांच्या भाषणाची त्यांनी धार्मिक मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यामुळे त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलावं, कांद्याच्या प्रश्नांवर बोलावं म्हणून मी न राहून त्यांना हा प्रश्न दिला। पोलिसांनी धावाधाव करत किरण सानप नावाच्या तरुणाला सभेतून बाहेर काढत त्याला ताब्यात घेतलं। हा तरुण राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार यांनी अप्रत्यक्षपणे पवार गटाकडे बोट दाखवलं। संबंधित व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाची आहे, कुठल्या पदावर आहे आणि जर असं आहे तर ही लोकशाही आहे। तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे। तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवल्याचं काल निदर्शनास आलं। विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाहीये। विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना। भारती पवारांनी अप्रत्यक्ष टीका केली असली तरी पवारांनी मात्र जाहीरपणे किरण सानप या तरुणाचं समर्थन केलंय। पवार एवढ्यावरच थांबले नाहीत। हा तरुण जर आपल्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर मला त्याचा अभिमानच आहे अशी जाहीर भूमिका पवारांनी घेतली आहे। आमच्या पक्षाचं आहे असं म्हणतात, तुम्हाला माहीत नाही, म्हणजे असेल तर मला अभिमान आहे। मी 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहे आणि शरद पवार साहेबांच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक विभाग या विभागाचा मी नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं। ऐन लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या निर्यात बंदीवरून राजकारण तापलंय। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असली तरी निर्यात शुल्क भरमसाठ असल्यानं ही अघोषित निर्यात बंदीच असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे। त्यामुळे नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघात कांद्याचा प्रश्न महायुतीची डोकेदुखी वाढवणार असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।